नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आजच्या दिवशी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे आपण जाणार आहोत. वेळ न घालवता आपण हे प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी या प्रश्नाचं विश्लेषण देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासमोर आज उभा आहे. आणि चला पहिला प्रश्न आपण जाणून घेऊ. भारतात सर्वप्रथम कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणतं विमानतळ? बघा, कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि ज्या विमानतळावरती हायड्रोजन पावर्ड बेसिस बसवण्यात आलेले आहेत. काय बसवण्यात आलेले आहेत? हायड्रोजन पावर्ड बेसिस बसवण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे भारतातलं हे पहिलंच एक एअरपोर्ट आहे किंवा विमानतळ आहे. आणि हे विमानतळ कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. कोचीन म्हटलं की ते कोणतं राज्य असलं पाहिजे? तर केरळ हे राज्य असलं पाहिजे. ओके, चला पुढे जाऊयात आपण. लक्ष द्या, पाचवा कितवा? बघा, हे काय म्हणाले? पाचवा रुसोमा संत्री महोत्सव अलीकडे कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर काय? नागालँड या राज्यामध्ये काय करण्यात आलंय? साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, 13वा खंजर संयुक्त लष्करी सराव जो आहे तो कोणत्या दोन देशामध्ये राबवण्यात आला? कोणत्या दोन देशामध्ये? तर त्याचं करेक्ट उत्तर काय? भारत किर्गिस्तानमध्ये राबवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, सोराया आघाई ही जी महिला आहे या महिलेची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती जी आहे, ज्याला तुम्ही इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी असं म्हणता, आणि त्या कमिटीच्या त्या कितव्या सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली? तर त्या 107 नंबरच्या सदस्य आहेत. किती नंबरच्या? 107 नंबरच्या सदस्य आहेत. आणि हे पण लक्षात राहू द्या मित्रांनो की 23 जून 1894 आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची काय झाली होती? स्थापना झाली होती. बघा, काय झाली होती? स्थापना झाली होती. हे पण लक्षात राहू द्या. आणि या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय कुठे आहे? तर लॉझान. बघा, लॉझान या शहरामध्ये. आणि हे स्वित्झर्लंडमध्ये. कुठे आहे? स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. लक्षात राहू द्या. बघा, स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. क्लिअर? आता पुढे जाऊयात. बघा, त्यानंतर परत पुढे याचे जर पहिली महिला अध्यक्ष जर पाहिली, आत्ता त्याच आहेत महिला अध्यक्ष, ज्याला तुम्ही किस्ट्री कोवेंट्री अशा पद्धतीने त्यांचं नाव आहे. हे देखील लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. भारतीय विमानतळ प्राधिकरण, ओके, ज्याला तुम्ही इंडियन एअरपोर्ट अथॉरिटी असं म्हणता, आणि ही एक बोर्ड आहे. तर या AAI च्या बोर्डवर पहिल्या महिला सदस्य म्हणून खालीलपैकी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि याचंही करेक्ट उत्तर काय देता येईल तुम्हाला? तर निवेदिता दुबे यांची काय करण्यात आलेली? निवड करण्यात आलेली आहे. लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा, भारतातील पहिले RRB को ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड जे आहे, हे क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आलं. तर ते नेमकं कोणत्या बँकेने लॉन्च केलेलं आहे? तर ती त्रिपुरा ग्रामीण बँक होती. कोणती बँक होती? त्रिपुरा ग्रामीण बँक होती. लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. स्वच्छता पखवाडा 2025 मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ बंदर कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर ते बंदर कोणतं आहे असा देखील तुम्हाला प्रश्न तयार केला जाईल. तर ते बंदर कोणतं सांगायचं आहे तुम्हाला? पारादीप नावाचं काय आहे? बंदर आहे. आणि हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं करेक्ट उत्तर काय लिहायचं? ओडिसा हे राज्य तुम्हाला सांगावं लागणार आहे इथे. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा, जागतिक सरकार शिखर परिषद ही 2026 ला पार पडली. आणि कुठे पार पडले असा देखील प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचंय? दुबई, सौदी अरेबिया या ठिकाणी. आणि या परिषदेची थीम काय होती? तर भविष्यातील जे काय सरकार असतील त्या सरकारांना काय द्यायचं आहे? आकार द्यायचा आहे. लक्षात आलं तुम्हाला? असं. तर शेपिंग गव्हर्नमेंट ऑफ फ्युचर, ओके, किंवा मग इन फ्युचर गव्हर्नमेंट अशा पद्धतीने ती थीम आहे. लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. तर भूतानच्या राणी आहेत आणि राणीचं नाव काय? बघा, तर ग्वालुम
आशी, दोर्जी, वांगमो, वांगचुंग. आता हे अशीच नावं तिकडे आहेत, तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, गॉल्युम वांगचुंग एवढं जरी नाव लक्षात ठेवलं तरी पण चालेल. लक्षात आलं का? आणि मग या राणी आहेत, तर यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर तो पुरस्कार कोणता आहे? पद्मश्री हा काय आहे? पुरस्कार आहे. पद्मविभूषण आहे, सॉरी पद्मभूषण, पद्मभूषण. ओके, लक्षात राहू द्या. आणि तो कधी दिला होता तो पण लक्षात राहू द्या. तर तो 2000 सॉरी पद्मभूषण नाही, सॉरी इथं हा पुरस्कार त्यांना दिलाय 2026ला दिलाय. तो पुरस्कार कधी दिलाय? 2026ला पुरस्कार दिलाय. मानवतेचा सैनिक पुरस्कार आहे तो. आणि तो पुरस्कार यासाठी यांना मिळालाय कारण यांनी त्यांच्या भागामध्ये शांतता प्रस्थापित केलेली बघा. आणि खूप चांगल्या पद्धतीने यांनी त्यांचं जे काय राज्य आहे किंवा मग देश आहे तो देश चालवण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की भूटानचं जे काय संरक्षण आहे ते आपणच पाहतो किंवा आपल्यावरच ती जबाबदारी. आणि आजचा एक शेवटचा प्रश्न बघा. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर पूर्ण बंदी घालणारा किंवा पूर्ण बंदी जाहीर करणारा युरोप खंडामधला, बरं का, हे लक्षात राहू द्या, हे IMP, युरोप खंडामधला पहिला देश आणि ऑस्ट्रेलियानंतर, कोणत्या देशानंतर? ऑस्ट्रेलियानंतर जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता आहे असं विचारलं जाईल. आता या प्रश्नामध्ये 2 प्रश्न तयार होतात. ओके, अगोदर ह्याचं उत्तर बघा. स्पेन हा देश आहे. ओके, लक्षात ठेवा. आता तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाईल? 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा युरोप खंडामधला पहिला देश कोणता? तर स्पेन लिहायचं. आणि 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता? तर तरी त्याचं उत्तर काय असलं पाहिजे? तर स्पेन असलं पाहिजे. कारण पहिल्या क्रमांकावरती जगात कोणता देश ठरलेला आहे? ऑस्ट्रेलिया ठरलेला आहे. म्हणून अशा स्वरूपाचे तुम्हाला हे प्रश्न चांगले करायचे आहेत. ओके, खूप जबरदस्त प्रश्न, व्यवस्थित करा. धन्यवाद.